नमस्कार मंडळी, आज आपण 3 प्रकारचं सरबताची रेसिपी पाहूया. कलिंगड त्यासाठी घेतलेलं आहे आणि लिंबाचा रस घेतलेला आहे आणि ह्या रेसिपीसाठी पुदिना घेतलेला आहे खूप सारा आणि घेतलेली आहे साखर, मीठ आणि थोडेसे कलिंगडाचे मोठे पीस पण करून घेतलेले आहे आणि घेतलेलं आहे जिरं पूड आणि काळी मिरी पूड आणि दाखवण्यासाठी लिंबाचा रस आणि दाखवण्यासाठी म्हणून मी एक अख्खा लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा रस घेतलेलाच आहे आणि कोकमाचं पण बनवायचं आहे आणि 3 प्रकारचं आपल्याला सरबत बनवायचं आहे. तर सरबत बनवताना आपण काय करतो की सरबत बनवताना काय काय साहित्य घालायचं आहे ते आपल्याला माहिती हवं. त्यासाठी सरबताची रेसिपी. सरबत बनवणं अतिशय सोपं आहे. उन्हाळा लागलेला आहे आणि आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम पुदिना जिरं हे करत असते. आता आपल्याला यामध्ये कलिंगड घालायचं आहे. आपल्याकडे ज्युसर असेल त्यामध्ये पण घालू शकता किंवा मिक्सरमध्ये पण घालू शकता. मी कलिंगडाच्या बिया काढलेल्या नाही मिळत तसंच मी वाटून घेणार आहे. तर हे कलिंगडाचे तुकडे मी यामध्ये घालून घेतले. अजून ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. काळं मीठसुद्धा तुम्ही घालू शकता. साखर तुमच्या आवडीनुसार घाला. मी अगदी थोडीशी घातली आणि यामध्ये घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस. बघा, कलिंगडाचं ज्यूस जरी असलं त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे, थोडंसं जिरेपूड घालायचं आहे आणि कलिंगडाच्या ज्यूसमध्ये आपल्याला सरबतमध्ये काळी मिरी पूड घातली तर खूप छान लागते. तर मी यामध्ये काळी मिरी पूड, थोडंसं लाल तिखट आणि पुदिन्याची पानं. पुदिना हे शरीराला थंड ठेवण्यासाठी काम करतं. आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. झालं ना छान असं कलिंगडाचं सरबत. आणि यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये आईस क्यूब पण घालू शकता. आता हे ज्यूस बघा, सूप गाळणने मी गाळून घेत आहे. अशा पद्धतीने सूप गाळणने गाळलं की सगळ्या बिया वर आल्या जातात आणि बिया काढायची मग गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला वाटून हे ज्यूस बनवू शकता. छान असं ज्यूस बनाव, कलिंगडाचं ज्यूस म्हणा किंवा कलिंगडाचं सरबत म्हणा असं. आता मी हे ग्लासमध्ये घालून घेते. ग्लासमध्ये मी आईस क्यूब घालून घेतले. नसती घातलं तरी चालेल, आईस क्यूब गरजेचे नाही आहे. त्यामध्ये थोडंसं नसेल तर आपण ग्लासच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जर थंड हवं असेल तर. आता ह्यामध्ये जे आपण कलिंगडाचे तुकडे मी काढून ठेवलेले बाजूला ते घालून घेतले आणि छान असं आपलं हे कलिंगडाचं सरबत, कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे. आता यावर पुदिन्याने गार्निश करायचं. आता आपल्याला पुढचा ज्यूस बघायचा आहे. आता आपण लिंबू सरबत बनवूया. लिंबू सरबत बनवण्यासाठी मी जारमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक ट्रिक आहे. हे लिंबू सरबत बनवताना तुम्ही पहा आणि पुन्हा दुसरं कोकमचं सरबत बनवताना पहा, तुमच्या काही लक्षात येतं का. तर घेतलेला आहे मी लिंबूचा रस आणि त्यामध्ये असा पुदिना थोडासा हाताने चोळून घालायचा, क्रश करून घालायचा. पुदिन्याचा खूप छान असा त्यामध्ये टेस्ट येते, म्हणजे फ्लेवर येतो. आता ह्यामध्ये जिरेपूड घालायचं, मीठ घालायचं, काळं मीठ असेल तर काळं मीठ घालायचं, साखर घालून मिक्स करायचं. छान असा हा लिंबूचं सरबत आपलं अशा पद्धतीने तयार होतं. बघा छान असं. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं. पुदिना घातल्यामुळे शरीराला थंडक मिळते आणि लिंबूचा रस हा गरमीमध्ये घेतल्यास शरीरात आपले जे डिहायड्रेशन होतं ते डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होतं. आणि आता हे आईस क्यूब घालून आपण हे ग्लासमध्ये ओतून घ्यायचे. छान असं लिंबूचं सरबत तयार. आता आपल्याला ना कोकम सरबत बनवायचं आहे. तर पुन्हा आपल्याला त्या जारमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जितकं आपल्याला हवं तितकं आपल्याला कोकमचं, तितकं गोड कमी गोड. तर मी थोडंसं लाईटच घेतलेलं आहे, मी जास्त डार्क नाही करत. तर आता ह्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला लिंबूचा रस. बघा, कोकम सरबतमध्ये पण लिंबूचा रस घालायचा आणि जिरेपूड घालायची, थोडीशी साखर आणि मीठ घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाण साखरेचं घालू शकता आणि पुदिना असा हाताने चोळून असा घालून टाकायचा. आता तुमच्या एक लक्षात आलं का की मी लिंबूचा रस बनवला, त्यामध्ये पण मी पाणी घेतलं, लिंबू रस घातला
म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे जेव्हा तुम्ही कोकम सरबत बनवणार असतील तेव्हा आधी लिंबूचं सरबत काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये कोकमाचं जे रेडीमेड सरबत आहे ते मी त्यापुढे वापर केलेला आहे, तर ते घालू शकता. अशा पद्धतीने छान असं कोकमाचं सरबत आपलं तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे. छान आहे ना बघा. आणि कोकम हे शरीर थंड करतं, प्लस पित्त कमी करतं. गरमी आहे, गरमीमध्ये शरीरात थंडावा देतं. शरीरात जे उष्णतेमुळे पित्त होतं ते पित्तनाशक आहे. त्यामुळे कोकमाचं ज्यूस हे नेहमी घ्यायचं, म्हणजे सरबत गरमीमध्ये. आणि लिंबूचं सरबत डिहायड्रेशनचं प्रमाण हे दोन्ही सरबत कमी करतं. आता हे आईस क्यूब घालून घ्यायचं आहे ग्लासामध्ये आणि आपलं तिन्ही सरबत आपली तयार झालेली आहे. कशी झाली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीने सरबत बनवून बघा. व्हिडिओ कसा झाला ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.